ब्रह्मपुरी तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे दिनांक 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो। ब्रह्मपुरी उपविभागामध्ये दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये महसूल सप्ताह 2025 साजरा करण्यात येतोय। 1 ऑगस्टला महसूल दिन आणि सप्ताह शुभारंभ प्रांत अधिकारी परवणी पाटील ब्रह्मपुरी यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येथील सभागृहामध्ये महसूल दिन कार्यक्रम साजरा करण्यात आलाय। महसूल विभागाचे विविध संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट नायब तहसीलदार लीना किशोर बोबाटे, उत्कृष्ट वरिष्ठ लिपिक मनीषा उईके, प्रियदर्शना मेश्राम, उत्कृष्ट कनिष्ठ लिपिक राकेश नैताम, उत्कृष्ट तलाठी श्रद्धा खरकाडे, उत्कृष्ट मंडळ अधिकारी बोधनवर, उत्कृष्ट कोतवाल धनपाल बोरघरे, उत्कृष्ट शिपाई शोभा वेलके, फुलझेले अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार वितरण आणि मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित केलेला होता। नमस्कार, मी सध्या ब्रह्मपुरी तहसील कार्यालयामध्ये आहे। तर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूल सप्ताह कार्यक्रमाचं नुकतंच नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान महसूल सप्ताह कार्यक्रम निश्चितच ब्रह्मपुरी तालुक्यातील महसूल विभाग म्हणजे तहसील कार्यालयाच्या अनुषंगाने म्हणजे त्यांच्या पुढाकारातून गाव पातळीवरील शेतकरी असतील, सामान्य नागरिक त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या निकाली काढण्यासाठी हा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत ब्रह्मपुरी तहसीलचे प्रभारी तहसीलदार तालेवार सर आपल्यासोबत आहेत। सर, काय माहिती आणि काय सांगाल? सर्वांना नमस्कार, मी आशिष अरुण कुमार तालेवार, नायब तहसीलदार ब्रह्मपुरी। या संदेशाद्वारे सर्व ब्रह्मपुरीतील नागरिकांना व शेतकरी बांधवांना सूचित करू इच्छितो की दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत आपल्या ब्रह्मपुरी तहसील कार्यालयामध्ये महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे। त्यामध्ये विविध जनउपयोगी सेवांचा लाभ नागरिकांना, शेतकऱ्यांना, तरुणांना देण्यासाठी आपण विविध कार्यक्रम राबविणार आहोत। तरी माझी सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा। विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी।